700 कोटी लोक आहेत. प्रत्येकाचा अंगठा वेगळा आहे. प्रत्येकाच्या बोटांची ठसे वेगळे आहेत. जर निसर्गानेच आपल्याला युनिक बनवलंय तर मग आपण कॉपी म्हणून का जगायचं? नमस्कार, मी सृष्टी आणि वाईज ऑफ सृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी बोलणार आहे एका जिद्दीबद्दल जी आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी दडून बसलेली असते. तर आपला आजचा विषय आहे वेगळं व्हायचं आहे मला. आय वॉन्ट टू बी डिफरंट. लहानपणापासूनच आपल्याला एकच गोष्ट शिकवली जाते, बघ त्या मुलाला किती मार्क्स मिळाले, तू पण तसाच अभ्यास कर. बघ तो कसा वागतोय, तू पण तसाच वाग. थोडक्यात काय तर आपल्याला सतत दुसऱ्यांसारखं होण्यासाठी धडपड करायला लावलं जातं. पण मला प्रश्न पडतो, जर मी दुसऱ्यांसारखे झाले तर मी म्हणून माझं काय अस्तित्व उरेल? मला वेगळं व्हायचं आहे म्हणजे मला कुणाची स्पर्धा करायची नाही. मला वेगळं व्हायचं आहे म्हणजे मला रस्ता बदलायचा नाही, तर मला माझ्या स्वतःचा रस्ता स्वतः बनवायचा आहे. जिथे आजवर कुणीच गेलं नाही तिथे जायचं धाडस मला करायचं आहे. गर्दीचा भाग होणं खूप सोपं असतं, प्रवाहाच्या दिशेने पोहणं तर मेलेल्या माशांनाही जमतं. पण जिवंत मासा तोच जो प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची ताकद ठेवतो. मला तो जिवंत मासा व्हायचा आहे. मला त्या मेंढरांच्या कळपाचा भाग नाही व्हायचं जिथं एक चालला म्हणून सगळे चालतात. मला त्या गरुडासारखं व्हायचं आहे जो आकाशात एकटा उडतो पण सर्वात उंच उडतो. मला माहिती आहे वेगळं होणं सोपं नाही. जेव्हा तुम्ही वेगळं काहीतरी करायला जाता तेव्हा लोक हसतात, टीका करतात, तुम्हाला वेड्यात काढतात. पण इतिहास साक्ष आहे, ज्याच्यावर हे जग हसलं आहे त्यानेच इतिहास घडवला आहे. शेवटी जाता जाता एवढंच सांगेन, मला ॲटोग्राफ घेणारा नाही तर ज्याचा ॲटोग्राफ घेण्यासाठी लोक रांगा लावतील असं व्यक्तिमत्व मला घडवायचं आहे. म्हणूनच मला कुणासारखं नाही तर फक्त आणि फक्त माझ्यासारखं व्हायचं आहे. चला तर स्वतःला बदलूया आणि नवीन इतिहास घडवूया. क्रिएट युअर ओन पाथ, बी ओरिजिनल, नॉट कॉपी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओ.